मधुदंड ते माझे त्याच्या फोनवर बोलणं जे झालं ते हुसेन दलवाईंनी. कोकण रेल्वे ज्या वेळेला सुरुवातीला काम केलं आणि परत अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि दोघं जण जेव्हा जोडी झाली त्यावेळेला पैसे नव्हते आणि म्हणून पहिल्यांदा जॉर्ज फर्नांडिसनी त्यावेळेला बेस्ट युनियन आणि टॅक्सी युनियनच्या बँकेतून त्यावेळेला कर्ज रोखे घेतले आणि हुसेन दलवाईंना माझ्याकडे पाठवलं आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की रायगड बँकेकडनं कमीत कमी 5 कोटी रुपये तर आले पाहिजे. बँक छोटी 40-50 कोटीची, आज ती मोठी आहे 5000 कोटीची आहे, परंतु मी म्हणालो 1 कोटी रुपये देतो. त्यांनी लगेच त्यांना फोन लावला दिल्लीला. त्यांनी सांगितलं फोनवर मधुदंडमध्ये बोलतात, तू प्रभाकर पाटलांचा पोरगा आहेस आणि 1 कोटी देतोस, 5 कोटी दे, काय असेल ते मी बघेन. कर्ज रोखे काढून कोकण रेल्वे काम करण्याचा विक्रम या 2 जोडीने केला. हे कोकण कधी विसरणार नाही. आणि मधुदंडोंनी त्यावेळेला जरी कोकण रेल्वे काढली नसती तर आजपर्यंत ती झाली नसती. कमी काळात करणारा एक विक्रम त्यांनी त्यावेळेला केला. आज मुंबई गोवा रस्ता जवळजवळ 25 वर्ष आम्ही करतो बघतो आहोत, कारण तेव्हा टक्केवारी नव्हती. त्यावेळेला काम करणाऱ्यांची जी दबक होती ती वेगळी होती. आज ते राहिलं नाही. आज खोक्यांचं राजकारण चालू आहे आणि म्हणून आज मधुदंडेंची मला आठवण येते. अनेक निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्या पण प्रचाराला गेलो, पण त्याची खऱ्या अर्थानं मी स्वतः प्रभावित झालो. ते बजेट नंतर त्यांचं केसी कॉलेजमध्ये असणारं अर्थसंकल्पावरचं भाषण, आपल्यापैकी पण बरेच लोक त्यावेळेला असतील की त्यावेळेला केसी कॉलेजमध्ये ज्या वेळेला बजेट सादर होईल त्याच्या लगेच रविवारी त्यांचं लेक्चर असायचं आणि उद्योगपती आणि या मुंबई शहरातले अर्थतज्ञ सर्व त्या ठिकाणी हजर असायचे. संपूर्ण हॉल भरलेला असायचा. आम्ही पण कुठेतरी कोपऱ्यामध्ये असायचो. एवढं प्रभावीपणे ते अर्थसंकल्पाची चिडपाड करायचे हे आम्ही कधी विसरणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मधुदंडने कोकणाचा ज्या वेळेला रेल्वेचं काम केलं म्हणून कोकण आज वेगळ्या तऱ्हेनं जोडलं गेलेलं आहे आणि कोकण रेल्वे केली आणि ते विचारे पडले. 91ला आम्ही काउंटिंग करत होतो. दत्ता पाटील आमचे काका पण फक्त 20,000 पडले होते आणि ते काउंटिंग मध्ये आम्ही बघत होतो. पण सगळ्यात आम्हाला दत्ता पाटलांपेक्षा मधुदंडेंचं वाईट वाटलं आणि त्या ठिकाणी सावंत निवडून आले आणि एक वेगळं चित्र होतं. पण मधुदंडेंचा एक आदर्श, त्यांच्यावर निष्कलंक आणि प्रभावीपणे गोरगरिबांचे प्रश्न त्यांच्या वेगळ्या स्टाईलमध्ये मांडायचे आणि त्यांचं नर्सिंग पार्लमेंट कॉन्स्टिट्यूट मध्ये असलं त्यांचं नर्सिंग. ते एक वेळेला मुंबईवरून गाडी घेऊन निघायचे, नंतर गोव्यावरून दुसऱ्या ट्रिपला ते पुन्हा गाडी घेऊन ते मुंबईला यायचे. एक वेगळं काम मतदारसंघामध्ये कॉन्टॅक्ट ठेवण्याचं त्यांनी केलं, हे कधी विसरणार नाही. त्याच्याबरोबर बरंच बोलू शकतो. पार्लमेंट मधले त्यांचे वक्तव्य आणि एक करण्याचं काम, नगरमध्ये जन्मलेला नगरमध्ये राहणारा व्यक्ती, आमच्या कोकणात जे काटक चिकित्सक असे आम्ही कोकणी माणसं, त्याच्यामध्ये कोकणी मधुदंडवते झाले हे बघायला मला मिळालं. याचं मला खरोखर अभिमान वाटतो आणि म्हणून मी जास्त बोलत नाही, सांगितलं. पण जो विचार आहे तो आज नवीन पिढीला सांगण्याचं काम समाजवादी मंच करतंय. मला माझी अपेक्षा आहे तुम्ही देशातून सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत की आज असे मधुदंडवते पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांचे कामकाजाचं काहीतरी आपल्याला रेकॉर्ड लोकांना द्यायला पाहिजे, त्यांची माहिती द्यायला पाहिजे, ते काम आपण करायला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून माझे विरोध शब्द